इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी सायंकाळच्या सत्रात चुरशीने मतदान झाले। काही ठिकाणी पैसे वाटपावरून हाणामारी, उमेदवाराला मारहाण अशा कारणांसह महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक शांततेत झाली। सकाळच्या सत्रात मोठ्या उत्साहाने मतदान झाले असले तरी मतदान प्रक्रिया संत गतीने सुरू असल्याचे दिसून आले। तर दुपारी 4 नंतर सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। एकूण 16 प्रभागात 9 वाजेपर्यंत सरासरी 60% इतके मतदान झाले असून 107 केंद्रावर मतदान उशिरा सुरू आहे। दरम्यान शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून राजीव गांधी भवन येथे मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येतील। एकूण 16 प्रभागात 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते। सकाळी 7 वाजल्यापासून 302 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली। सकाळच्या सत्रात मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या अनेकांनी पहिल्याच सत्रात मतदानाचा हक्क बजावला। संपूर्ण मतदारसंघात प्रशासनाने सुसज्ज यंत्रणा कार्यान्वित केल्याने मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा दिसून आला नाही। पहिल्या 2 तासातच अवघ्या 7.8% इतके मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। त्यानंतरच्या 2 तासात अवघे 11% वाढ होऊन मतदानाचा टक्का 18.57 वर पोहोचला। दुपारी 1:30 वाजेपर्यंत त्यामध्ये भर पडून टक्केवारी 31.29 इतकी झाली, तर दुपारी 3:30 पर्यंत ती 46.23% पोहोचली। नंतर मात्र बहुतांशी केंद्रावर कडक उन्हाच्या कारणास्तव मतदारांनी पाठ फिरवल्याने केंद्र ओस पडल्याचे पाहण्यास मिळाले। तर 3:30 नंतर मात्र शहरातील बहुतांशी क्षेत्रावर राजकीय कार्यकर्त्यांना मतदार आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली। सर्वांचे रुसवे फुगवे काढत आणि मागणी पूर्ण केल्यानंतरच मतदार वाहनातून तसेच गटागटाने मतदान केंद्रावर येताना दिसत होते। रात्री उशिरापर्यंत शहरातील काही मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे प्रशासनाची तारंबळा उडाली। शहरातील काही मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादांचे, तर काही परिसरात पैसे वाटपावरून तसेच जाब विचारण्याच्या कारणांवरून प्रकार घडले। काही ठिकाणच्या केंद्रावर एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर उमेदवार समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात होती। काही मतदान केंद्रावरील परिस्थिती लक्षात घेता शहरातील तांबेमाळ, झेंडा चौक, कौभाग परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, गडिंग्लजचे उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्यासह तिन्ही पोलीस ठाण्याचे प्रभारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। सायंकाळनंतर प्रक्रिया पूर्ण होईल त्यानुसार मतदान यंत्रे उमेदवार प्रतिनिधींसमोर सील करून मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे रवाना केली जात होती। त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रे स्वीकारून ती स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवली गेली। शुक्रवारी 16 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे।